माता की जय, वंदे मातरम हे नृत्य एकाने मला म्हटलं किती सुंदर आहे. म्हणजे हातून आध्यात्मिक रूपासून तुम्ही भारत माता की जय म्हणता. म्हटलं भारत माता आहे म्हणून आम्ही पाकिस्तान माता म्हणणार आहे का? भारत माता आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत. तर अशा प्रकारे वेगवेगळे तू नेहमी म्हणते औषध गोळ्या सुटली. कोरोनात कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. एक तर पुसतचं असं कुटुंब आहे माझ्या जवळचं, ते 8 जण गेले. त्या बाईने काय करावं? ती बाई मोठी संस्थापिका होती स्कूलची. तिला आईनी डॉक्टरांकडे हजारो रुपये खर्च केल्यापेक्षा आई तिला म्हणायची की तू अर्धा तास माझ्याशी फक्त बोल. आणि तिला बाहेर काढून ती आता कामाला लागली. ती दासबोधाचा अभ्यास करते आणि स्कूलमध्ये भाषण देते. मला सांगा, हे मुद्दे आहे, हे बोलायचं आहे, 5 मिनिटात तिला भाषण करून देते. तर अशा हजारो आहेत. आणि एक 12 वर्ष झाले ती खाटेवर होते. तिला ऑर्थोपॅडिक म्हणजे आपण काय म्हणतो संधिवात, जी उठूच नाही शकली. चालती बोलती 50शीतली बाई असेल, पण तिचं शरीरही अगदी मोठं झालं. पण तिला जेव्हा कळलं की असा नीता मौलींचा भजनानंद ग्रुप आहे, ती आहे परभणीची. आता नुकतंच आम्ही 15 दिवसापूर्वी तिच्याकडे जाऊन आलो. तिच्याबद्दल सांगायला हा अनुभव आमच्यासाठी अतिशय प्रेरणादायी असेल. या भजनानंदामध्ये 24 तास म्हटलं तर फक्त माझं सांगणं असतं की देवाला गंमत समजू नका. देव म्हणजे माझी ऊर्जा, माझा प्राण. देव म्हणजे मूर्ती नव्हे. चाची चेचाची हे प्रत्येक भगवंताला लागत नाही. तो स्थिर चर व्यापून तो जगदात्मा दशांग गुलिवला, त्याला देव म्हणतात. इथे कोणी सेक्युलर लोक असतात, देव न मानणारे नास्तिक असतात, त्यांनाही सांगते की देवाची व्याख्या समजून घ्या काय आहे. भांडणं करतो आपण ते वरच्या रूपासाठी भांडणं करत असतो, पण आता भांडणाचं काहीच नाही. काही ब्रह्मगड आहे जगामध्ये. तुमच्याकडे आंब्याचं झाड तुम्ही पाहिलं असेल, त्या आंब्याच्या झाडाला किती प्रकारचे लहान मोठे आंबे, हिरवे पिवळे पानं फुलं सगळं असतं, पण आपण एकच कोय लावलेली असते. ती कोय आता दिसत नाही. आता तुम्हाला आंबे दिसायला कोई नाही दिसत. आधी आपण असे जाणावे मगर आमरूपी मिळावे, आपण असे राखता जीव राम कैसा जोडे. हा अहंकार नष्ट करणं म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काही नुसते पोथ्या वाचणं आणि भगवंताच्या डोंगल्यावर लाख तुळशी लाख बेल वाहणंही नव्हे. लक्ष गव्हाचा, लक्ष तुळशीचा, लक्ष नको बेलाचा, लक्ष एक अर्पिता होत असे दास हरिदासाचा. जनाबाईंनी काय व्हायला होतं, शबरीने काय व्हायला होतं, जेव्हा स्वतः चालत त्यांच्या घरी गेला. आमच्याकडे काय येत नाही, इकडे आपण काय करतो, आम्ही सगळं वाहतो वरवरचं. जे पाहिजे लक्ष तेच मात्र आमचं संसारात शिकलात अडकलेलं आहे. ते काढण्याचं काम भजनानंद करतो. माझ्या भजनांमध्ये संसाराच्या गोष्टी नसतात. प्रत्येकाचा संसार सारखाच आहे. जगी सर्व सुखी कोणीच नाही आहे. आणि मी उदाहरण देते की माझ्या सीतामेला काही कारण नसताना दुसरा वनवास झाला होता. तिने काड्या कुड्या गोळ्या करून मुलं लहानाचे मोठे बापसे बेटा सवाई लवकुश तयार केले. तेव्हा तुम्ही मला कुठल्या तुमच्या गोष्टी सांगायच्या नाही, तुम्ही त्या सन्मार्गाने टाका. पशुका बनत पन्हैया नरका कछु नाही होय, नर करणी करे सो नरका नारायण. एखादा प्रल्हाद तयार होतो, एखादा विवेकानंद तयार होतो, एखादा शिवाजी तयार होतो. जर तुम्ही आज कामाला लागले तर सगळे उद्याची वाट पाहतात. उद्या उठवत नसतो, टुमारो नेव्हर कम्स. तेव्हा हे असं पटो उद्या तयार झाल्या, बीपीच्या गोळ्या सुटल्या, आता कॅन्सर सारखे रोग बरे झाले त्या नुसत्या या भजनांच्या नित्यसेवा म्हणजे काय, काहीच श्रीराम जयराम जय जयराम तेच वेळेवर टाक. आता माझं वेळ 76 पूर्ण आहे, पण माझी 2ची आणि 8ची वेळ कळली नाही. आता 8 वाजता रिकामी राहणार आणि ते एकीला सांगून की माझं 8ला माझं टाकून दे. रोज मी कमी जास्त 8-9 कार्यक्रम टाकते. स्वतः 3000 तास बोलली आहे, तेवढं फोल्डर माझ्याजवळ आहे. तुम्ही जे मागाल ते माझं ज्ञानेश्वरी, दास बोध, पंडव कथा, कृष्ण कथा, राम कथा, हरिपाठ, विष्णू सहस्रनाम, तुम्ही काय शिकायचं ते शिका, कारण उद्याचा दिवस चुकत नसतो. आणि इथे 2000 वर्ष हितगुज नावाचा प्रकार आहे आमच्या याच्यामध्ये. एवढे मोठे लोक बांधून कसे ठेवायचे? 8 वाजता हितगुज ऐकतात बायका, आणि त्याला वेळ नाही कारण की जेवणाची स्वयंपाकाची. तर 10 वाजता माऊली आता ही प्रवासात आहे. आम्ही कंटिन्यू मला वाटतं या महिन्यात म्हणजे 20 कार्यक्रम झाले. कधी बुलढाणा, कधी शेगाव, घर सांभाळून सगळं सांभाळून पतिराजांची साथ आहे. पण आई माझ्याकडे 2 महिने झाले आली आहे, तर तिची इच्छा इथे जायचं आहे. आणि त्याच्यात आई काय करते, पटकन चैताली, राखी, आम्ही तर मानस मुली, पण अशा मानसकन्या हजारो आहेत. अगं माझं हे ऑडिओ तुला पाठवलंय, तू सगळ्या 70 ग्रुपवर टाक. तर तो आला नाही तर अनेक माऊली जेवणं सोडतात. आज हितगुज नाही ऐकलं हो नीता माऊलींचं, मी खाटेवर आहे हो, माझं पोरगा फॉरेनला आहे हो, कोणी विचारत नाही हो. वृद्धाश्रमातल्या बायका सुद्धा आईचं हितगुज ऐकूनच जेवतात. नाहीतर झोपताना हेडफोन घेतले, एक सोन्याचा मणी कमी घ्या. आमच्या सुमनबाईला मोबाईल घेऊन दिला, एक सोन्याचा मणी कमी घ्यायला, बाई पण तुझं हितगुज ऐकलं ना कसं संसारात जगावं, तर मला जगाची ऊर्जा लागते. तर हे असं हितगुज करणारी नीता माऊली आज आपल्याला भेटली. आई आम्हा सगळ्यांना देव म्हणजे काय
हा प्रश्न आहे. आध्यात्मिक म्हणजे रिकामटोळे लोक वारी करतात हे मला अनेकांनी म्हटलंय. चंद्रपुरातल्याच माझ्या मातीतील यायला सांगत नाही झालं, माझ्याकडे घड्याळ आहे, अजून 5 मिनिटं आपल्या हाती. तर देव म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय हे माझ्या पिढीलाही, झेनझीला, अल्पावाल्या, माझा नातू 5 वर्षांचा आहे, त्यालाही गीता शिकवते. 15वा अध्याय माझा नातू म्हणतो 5 वर्षाचा, तर व्हिडिओ कॉलवर. तर हे केल्याने काय होतं, आणि देव नाही मानला. पुरोगामी लोक माझे मित्रमैत्रिणी, मला हे रोजचे प्रश्न असतात कारण मी समाजात भरपूर फिरते. तर याला तू काय उत्तर देशील आमच्या शास्त्रीय भाषेत, म्हणजे आध्यात्मिक आणि शास्त्रीय, याला मधलं उत्तर काय आहे तुला? देवाची अध्यात्माची व्याख्या चाणक्याने सुंदर व्याख्या केली आहे. जिथली वस्तू तिथे ठेवणे म्हणजे अध्यात्म. आता जिथली वस्तू, पावडरचा डबा तुमच्या ड्रेसिंग टेबलवर असतो आणि तिखटा मिठाचा डबा स्वयंपाकघरात असतो, उलट ठेवून पहा एका दिवशी घरात रांगतं मूल असेल आणि काय होईल, तशी आमची अवस्था झाली आहे. तिखटाचा डबा मी ड्रेसिंग टेबलवर ठेवलेला आहे आणि आम्ही पावडरचा डबा स्वयंपाकघरात ठेवला आहे. तशा प्रकारे भगवंताने त्याचं आता कोठे धावे मला तुझे चरण देखील, जी कोणती शक्ती असेल तिला शरण झालं त्याला योग म्हणतात. आमचे रामदेव बाबाजी करतात त्याला आस्त म्हणतात. योग जो माझ्या जनाबाईने केला त्याला योग म्हणतात. दरिता कांडिता तुझ जाईन, याला योग म्हणतात. कांदा मुळा भाजी योगी इठ्ठावळी माझी, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक आमची सेना नाही. हे जे काम करताना रामनाम घेऊ, जन्म मरणाला निरोप देऊ, त्याला अध्यात्म म्हणतात. रामनाम कलेर नामेव कलेर नामेव कलेर नामेव केवळ. कलियुगामध्ये नामाने मुक्ती मिळते म्हणून देवही कलियुगात अवतार घेण्याचे प्रयत्न करतात. ते तुम्हाला फार सोपं सांगितलं, हरिमुखे म्हणा काहीच करायचं नाही. तेही आमच्याच्यानी होत नाही. बहुत सुकृताची जोडी तेव्हा विठ्ठली आवडी निर्माण होते. आम्ही इतके किस काढतो. रोज आपण गजाननाची आरती म्हणतो. निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी स्थिर चर व्यापुन उरले जे या जगतासी, ते तू तत्व खरोखर निसंशय असशी. तो निसंशय शब्द टाकलाय दासगुरु महाराजांनी. ते गजानन महाराजांची मूर्ती नाहीये, ते प्रगट होतात. देव प्रगट होत असतो, देव जन्म घेत नसतो. तुमचा भाव प्रगट झाला म्हणजे तिथे आमच्या नरसिंह महाराज उगवतात. भाव तसा देव. माझ्या याचा भाव काय होता, हिरण्यकशिपूचा की तो मला मारेल, त्याला मारून टाकलं. याचा भाव काय होता, लहानशा प्रल्हादाचा, तो मला तारेल, त्याला तार. तर ह्याचा भाव म्हणजे देव असतो. तुमचा भाव तुम्ही आपोआप वाटा. देव तुम्ही स्वतः, तुम्ही देव बरे. तुकाराम म्हणतात, तुम्ही खरे देव बरे म्हणून तुकाराम म्हणतात. जे जे भेटे होतं ते मानिते भगवंत. तेव्हा लक्षात समजूया की त्याचा भाऊ नका. तुम्ही काम करतानाच लक्षात ठेवा, तुम्ही बोलतो कसा आणि चालतो कसा, याला संशोधन म्हणतात ना. आपण आत्ताचं भौतिक संशोधन, आरक्षण, याला काय अर्थ? आरक्षणाने तुम्ही हे एवढं 7 मजली माडी बांधली मग इथेच ठेवून गेली. सोबत काय न्यायचंय, मरावे परी कीर्ती रूपे, काहीतरी तुमच्या हाताने चिरंजीव कार्य घडण्यासाठी तुम्हाला घडवलं. लहान मोठे ते कोणीच नाही. सामान्य आणि विशेष मानणे तर महादोष काज अशेष विश्वमीचा आहे म्हणून. जग सारूनी पाहिजे माते तसे नेहमी मी आहे, सर्वांचे सर्वही. असं मौलिक व्याख्या केली देवाची. तू मी सगळेजण देव आहे. अहम ब्रह्म अस्मी असं आहे. ओळखच करून नाही, तेव्हा ती ओळख करून घेणं त्याला म्हणायचं अध्यात्म. आई तू नेहमी म्हणतेस, खूप सुंदर तू व्याख्या अध्यात्माची सांगितली, की एकतरी ओवी ज्ञानेश्वराची अनुभवावी. संदेश देताना तुला काय वाटतं आमच्या नवीन पिढीला? आणि शेवटच्या एका गीताने आपण कार्यक्रमाची, आपल्या गप्पांची मैफिल थांबवूया. तर संदेश पण आम्हाला हवा, आशीर्वाद पण आम्हाला हवा, आणि अशी आई जन्मजन्मी लाभावी ही मी परमेश्वराकडे प्रार्थना करते, की जी आम्हाला ढुसे मारते. मला नको सांगू ग नंदेने काय म्हटलं, जागेने काय म्हटलं, त्या चिखलातल्या गोष्टी. कमळासारखं फुलायला शिक. चिखलच आहे संसार, म्हणजे रोजचं कंप्लेंट राहणार आहे. रोजचं यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. चांगलं आपल्याला कधीच दिसणार नाही. आपण प्रत्येकाला नावं ठेवतो, पण आईचा एकच शब्द असतो, ज्याचा अकाउंट संपलं तो आपल्या जीवनातून बाजूला होतो. त्यामुळे कोणी आपल्याशी बोललं नाही याचं वाईट वाटून घ्यायचं नाही. किती सोपं सांगते, वाईट वाटून घ्यायचं नाही. त्याचा लेखाजोखा, त्याचा ऋणानुबंध तेवढा होता, तो आपल्या जीवनातून बाजूला झाला. नाही आलं कोण, तू गेलास ना, बस तेवढं सोपं.